दशक 6वा, समास 9वा, सारशोधन. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू, कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराभिदम, चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाविदं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. दशक 6वा, समास 9वा मधलं सारशोधन हा जो समास चाललाय त्यामधल्या 25 ओव्या आपल्या झाल्या आहेत. सारशोधन म्हणजे खरंच सारशोधन आहे, जीवनातलं सार. असत्य आणि सत्य यातला फरक समजून सत्यावरती विचार केंद्रित करून नुसतं मनन चिंतन न करता त्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. त्यांनी एका शब्दात जर सांगितलं आहे की सत्य एकच आहे, सत्य आत्मा आणि परमात्मा. सत्य आत्मा आणि परमात्मा हे जर सत्य आहे, बाकी सगळी आहे पण माया आहे. बाकी सगळं जे दिसतं आहे ते आहे नाही कसं म्हणणार? नाही म्हणता येत नाही, पण ते असून ती माया आहे, भ्रम आहे, मृगजळ आहे. त्याच्यामागे जर आपण धावलो तर धावून आपल्याला त्याला जसं मृगाला पाणी मिळत नाही तशी आपलीही तहान पूर्ण होणार नाही, आपल्यालाही पूर्णत्व प्राप्त होणार नाही. पूर्णत्व जर प्राप्त करायचं असेल तर कुठेतरी थांबावं लागेल. मानसिक चिंतन जे आहे ते थांबवूनच करावं लागेल, त्याशिवाय सार असं आपल्याला सापडणार नाही. त्यामुळे सारशोधन समासामध्ये सत्यावरती भर. जे सत्य आहे ते एकदा कळल्यानंतर, आणि आचार्य तर म्हणतात की सत्य कळलं, ज्ञान झालं की बाकी काहीही करायची गरज नाही. म्हणजे त्यानंतर जे काही घडतं ते सगळं आपल्या मोक्षासाठी घडतं, आपोआपच सहजतेने घडतं. कारण त्या गोष्टीचं ज्ञान झालेलं असतं की अडकायचं कुठे आणि कुठे मुक्त व्हायचं आहे. मुक्त होणे ही संकल्पना जर एकदा पटली म्हणजे सत्याचं ज्ञान आलं. म्हणजेच सूर्याचा प्रकाश पडल्यानंतर जसा आपला अंधार राहत नाही, नाहीसा होतो, तसा एकदा सत्याचा प्रकाश पडला की आपल्या जीवनातला अज्ञान नाहीसं होतं. आणि अज्ञान नाहीसं होणं म्हणजेच सत्याचा उदय होणं, म्हणजेच आपल्याला जीवनमुक्ताची लक्षणं अनुभवता येणं.
मृत्यूनंतर मुक्ती आहे या संकल्पनेला थारा नाही. जीवनमुक्त म्हणजे जीवनातच मुक्ती आहे असा अनुभव जो पण जर घेता येतो हे जर सांगतायत सगळेजण, तर तो सत्य एकदा कळणं यासाठी सारं शोधन आहे. ते शोधन करत असताना हे नाही आणि ते नाही, हे पण नाही ते पण नाही, असं करता करता काय आहे त्याकडे जर जीवाचा शोध लागला तर मृगजळापासून आपली मुक्ती होऊ शकते. यासाठी सारशोधन समासामध्ये त्यांनी वेगवेगळे प्रचितीचे बोलणे, ह्या एका गोष्टीवर सुद्धा स्थिर राहिलो. प्रचितीचे बोलणेपेक्षाही प्रचितीतले बोलणेमधलेही बोलणं काढून टाकलं. ह्याला महत्त्व आहे. जसं आपण म्हणतो की आहे, एका शब्दात म्हणजे एवढ्या अनंत शब्दांमधून एक शब्द निवडला तरी चालणार आहे, सत्य. मग जे भास नाही, सत्य आहे आणि असत्य, या असत्य आणि सत्यामध्ये सत्यावर जर केंद्रित केलं तर त्याचं बोलणं जे आहे ना, ते सगळं बोलणं काय, चालणं काय, वागणं काय, विचार करणं काय, हे सगळंच त्यांचं सत्याकडे होत आहे. त्याच्यामुळे तो जीवनमुक्त आहे. मग हे प्रचितीचे बोलणे, हे प्रचितीचं जे आपलं नाही त्यांचं बोलणं, आपलं बोलणं तर वायफळ आहे, पण सत्य बोलणारे जे समर्थ आहेत त्यांचं हे जे प्रचितीचं बोलणं आहे, म्हणजे मला आली आहे प्रचिती, हे माझे बोलणे, असं आपण त्याच्याकडे कंसात लिहून घ्यायला पाहिजे. हे माझे बोलणे प्रचितीचे. आपण ह्याच्यावर जरी बोललो तरी बोलतोच आहे. संसारावर बोलतो तो बोलतो, ते तर काही बदनामच आहे. पण जे आपण ह्याच्यावर बोलतो ते सुद्धा बोलणं आपलं अपेक्षित नाही आहे. कारण आपल्या बोलण्यात प्रचिती जर नसेल तर समर्थ म्हटलं हे जे बोलणं आहे ना माझं, ते माझं बोलणं, हे प्रचितीचं बोलणं. विवेके प्रचित पाहणे, आम्ही जे बोललो त्यावरती विवेकाने प्रचिती बघा. एखादा जरी आनंदाचा क्षण मिळाला तरी तो पकडा, मग तुम्ही तो अनुभव घेतला असा अर्थ होईल. अन्यथा या माझ्या बोलण्याला किंमत नाही. मी एवढा प्रचितीतून बोलतो, मला काय सांगायचं याच्यातून की काहीच कशाची गरज नाही. मी बोलतो आणि मी का बोलतो, कारण माझं हे प्रचितीचे बोलणे, मी हे जे बोलतो आहे ते, याला जर चुकून आपण आपला अर्थ लावला की मी हे जे बोलतोय तर निरूपण करतोय, किंवा आपण जो चर्चा करतोय ती आपल्या माईक बुद्धीतून आणि विचारातून करतोय. आपल्या बुद्धीला आणि आपल्या बोलण्याला समर्थ म्हणतात किंमत नाही, कारण ते सगळं मायाजाळ आहे. फक्त सत्य, बाकी सगळं असत्य. त्यामुळे या बोलण्याला सुद्धा किंमत राहत नाही शेवटी. पण माझ्या बोलण्याला आहे, कारण माझं बोलणं प्रचितीचं आहे. हा खूप महत्त्वाचा बदल आहे समर्थांच्या बोलण्यात आणि आपल्या बोलण्यात. आपणही विचार चांगला करतोय आता, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी विचार स्थिर होतोय. समर्थ आवडतात आहे, समर्थांचे विचार आवडतात आहे, पण तो भाग तरी निराळाच आहे. त्यांचं म्हणणं माझी गोष्ट काहीतरी वेगळीच आहे. मग विवेके प्रचित पाहणे, प्रचित पाहते शहाणे, अन्यथा नव्हे. हे ज्यांना प्रचिती कळेल माझी, त्याला काय म्हणायचं आहे ते शहाणे आहे, बाकी सगळे नाही. बाकीच्यांनी जर ते बघितलं तर ते शहाणे नाही. बाकीच्याच गोष्टींमध्ये जर ते रमले तर ते शहाणे नाही. आणि शहाणे कोण आहे? ज्यांना माझं हे प्रचितीचं. अहंकारी आहेत का समर्थ? श्रीकृष्ण अहंकारी आहे का? गीतेमध्ये मी म्हणतो, अहंकारी आहे का तो? किंवा मग आपल्याला म्हणतो देहाभिमान सोडा आणि ते माझ्याचबद्दल बोला म्हणतात. पण तो जेव्हा मी म्हणतात ना, तो मी म्हणजे त्यांचा तो मी नसून परमात्मा तत्वातला मी आहे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून कृष्णांनी जरी म्हटलं, एक तर मुळातच पूर्ण परमात्मा आहे, पण ते बोलत असताना सुद्धा ते त्यांच्या मूळ तत्वाकडेच नेतात आपल्याला. ते त्यांच्या मूळ तत्वाकडे नेतात आहे. म्हणजे त्याचं जे मी, हे जर ह्या दृष्टीने जरी आपण कृष्णांकडे बघितलं, रामांनी तर वागूनच दाखवलं, पण रामांनी न बोलता त्याच्यामुळे तिथे तर बोलणं संपलंच आहे. म्हणून खरं सत्य रामच, म्हणजे रामतत्वच खरं आहे आचरणात आणण्यासाठी. रामासारखं आचरण आणायचं. कृष्णाचं जे बोलणं आहे ना, ते कृष्णाचं बोलणं हे त्याच्या कृष्णतत्वापेक्षा ते परमतत्वाचं बोलणं आहे. म्हणून तो म्हणतो ते सगुण साकार रूप तुमच्या समोर आहे ना, ते इतकं खोल जावं लागतं. आपल्याला जर तो सिद्धांत समजायचा असेल सत्याचा, तर मी बोलतो म्हणजे मी माझ्याबद्दल बोलणं नसून, जसं आमचे सद्गुरू महाराज म्हणायचे की मी म्हणतोय तुम्हाला नाम घ्या. मी म्हणतो म्हणजे मी आज आहे उद्या नाही, पण माझ्यामधलं जे तत्व आहे ते परमतत्व आहे. ते परमतत्व मला सांगताय की नाम घ्या, कारण मला त्याची प्रचिती आली आहे. त्या परमतत्वाची प्रचिती मला आली आहे. जसं ते सद्गुरू वागून दाखवत होते, असे तर खरंच असे लोक इतके कमी दिसतात की असे आपल्याला सद्गुरू लाभणं हे आपलं खरंच भाग्य आहे. हे आपल्याला कळायलाच किती उशीर लागतो की इतकं भाग्यवान आपण आहोत
की यासारखं भाग्य नाही कोणतं. मग त्यांनी म्हटलं असं प्रचितीचं बोलणं विवेकाने पाहायचं, त्या गोष्टी विवेकाने बघायच्या आणि ते प्रचित पाहे ते शहाणे. आणि ह्या प्रचितीने जे बघू शकतील, जे प्रचितीने विवेकाने विचार करू शकतील आणि ज्यांचा विचार ज्या ठिकाणी थांबेल असे जर असतील तर ते बाकी सगळेच सोडून द्या, पण हेच खरे शहाणे आहे. आणि आपल्याला शहाणं व्हायचं आहे आता, कारण शहाणं झाल्याशिवाय आपल्याला पुन्हा जन्माला यायचंच नाही आहे. आज रात्रीचा जो सिद्धांत आहे, आज रात्रीचं जे निरूपण आहे ते त्याच्या पुढच्या भागावर करणार आहे. म्हणजे अक्षरशः त्याचे स्टेप बाय स्टेप प्रकृती काय आहे ते सांगायचा प्रयत्न करते. म्हणजे या ठिकाणी त्यांनी जे सांगितलं त्याला विवेचन केलं. शंकराचार्यांचा आधार घेऊन ही संकल्पना स्पष्ट करायची आहे. नंतर सप्रचित आणि अनुमान. सप्रचित आणि अनुमान, सप्रचितही आहे आणि अनुमान. नंतर उधार आणि रोकडे धन, मानसपूजा, प्रत्यक्ष दर्शन, यास महदांतर. इथपर्यंत आलो आहे आपण. मानसपूजेनी प्रत्यक्ष दर्शन होतं. मानसपूजेमध्ये प्रत्यक्ष दर्शन होतं म्हणतात. प्रत्यक्ष पूजेपेक्षा मानसपूजेनी शंकराचार्यांची परापूजा किती गोड आहे. शंकराचार्यांची परापूजेमधलं एकच वाक्य इतकं छान आहे की ज्याचं आपण सगळं घेतलंय तेच त्याला कसं अर्पण करणार आपण, हे मनात आलं तरच त्याचा मोठेपणा सिद्ध होतो. अन्यथा आपण मोठं ठरतो, प्रत्येक वेळी ठरवतो स्वतःला. जसं आता एखाद्या लहान मुलाला कपडे घालायचे, तो उदाहरण त्यांनी त्याच्याकडे सांगितलंय की दिशा ज्यांचं वस्त्र आहे, जो दिशेचा मालक आहे, त्यातलं कोणतं वस्त्र त्याला बसेल. आणि वस्त्र घालायचं म्हणजे त्याच्यापेक्षा मोठं घालायचं. मग आपण असं कोणतं वस्त्र कुठून आणणार त्यांना घालायला, कोणतं वस्त्र त्यांना पुरेल. आणि अशा वस्त्रांनी आपण त्याची पूजा करायची पांगळ्या हातांनी, असा प्रश्न आचार्य विचारतात. पांगळ्या हातांनी त्याची पूजा करतो, बरं करतो तर करतो, वरून म्हणतो माझ्यासारखी पूजा कोणीच करत नाही आणि एवढी मी पूजा करून तो पावत नाही. कसा पावेल. ते म्हणतात की मानसपूजा जर तुमच्याजवळ सिद्ध हस्तलेख आहे तर तुम्हाला ही पूजा पावणार नाही. का पावणार नाही, कारण तो पुढे आहे खूप त्याच्या, तिथपर्यंत पोहोचण्याशिवाय त्यांना ती अवस्था येणार नाही, त्याला आवडणारच नाही. मग ह्या परापूजेतलं एक जरी वाक्य लक्षात आलं की दिशा ज्याचं वस्त्र आहे त्याला आपण कसं वस्त्र देतात. आपण म्हणतो त्याला पितांबर नेसवला, हो भारी भारी लाखाचाही पितांबर नेसवला तर त्याला काय आपली पुरणार आहे, कारण तो दिशा ज्याचं वस्त्र आहे. असं प्रत्येक पाणी ज्याचं स्वतःचा समुद्र आहे, ज्याचे स्वतःचे ढग आहेत आणि तोच पाणी पाडतो आणि त्याला आपण काय अर्घ्य देणार. आपण देऊ शकत नाही, आपले हात तोडके आहे. पण त्या अर्घ्य देत असताना नाही प्रत्यक्ष अर्घ्य दिलं तरीही मानसपूजा केली की बाबा रे तुझं तुला अर्पण, तर ती पावते म्हणतात. कारण त्याला काहीच नको. एक सर्वसाधारण राजकारणी सुद्धा बोललेला आहे. तो म्हणे मला एक जर हार घातला, आता ते गेले त्यामुळे आत्मा अमर आहे. त्यांनी म्हटलं मी गेलो नाही म्हणते, ते चुकलं माझं. त्यांनी मला म्हटलं तुम्ही हार मला नको, तुरे मला नको, पेढे मला नको, कोणते मोठ्या मोठ्या वस्तू मला देऊ नका, मला फक्त मनापासून नमस्कार करा. कारण मला ओझं होतं म्हणे हाराचं. कारण जो जितका मोठा हार आणेल तितके जास्त अपेक्षा आहे म्हणे माझ्याकडून. जितका मोठा हार आणेल व्यक्ती, राजकारणी व्यक्तीला सुद्धा कुठेतरी स्पिरिच्युअलिटी असली पाहिजे. त्यांनी म्हटलं जितका मोठा हार, जितकं मोठं बक्षीस मला आणेल तितक्या मोठ्या त्याची अपेक्षा आहे, हे मला जाणवतं. बाबा रे नुसता नमस्कार करा म्हणे मनापासून, मला आवडेल, साधं सरळ आयुष्य मला आवडेल, फक्त नमस्कार करा. आता हे जे बोलणं आहे ते बोलणं प्रचितीचं नसल्यामुळे आपण त्याला राजकारणी म्हणतो आणि समर्थ तेच बोलतात तर त्याला आपण त्याला नमस्कार करतो आणि ते अमरतत्व म्हणतो. पण तत्व त्यांच्यामधूनही निघालेलं आहे, त्यांच्या मुखातून सुद्धा ते निघालेलं आहे. म्हणजे ही गोष्ट किती सत्य आहे. कोणत्याही गोष्टी दिल्याने भार वाढतो. एखादी गोष्ट कोणाला दिलं म्हणून आपण म्हणतो ना मला काहीही नको, मला जर काही दिलं तर त्याचा भार येतो आणि तो भार मला नको आहे. आणि ह्याला काय देणार आपण, हा तर महत्त्वाचा मुद्दा आहे. तो भार वाहण्याचाही प्रश्न नाही, तो तर काहीच नाही त्याच्या दृष्टीने ते देणं. पण आपल्याजवळ जे मौल्यवान आहे ते जर त्याला दिलं मनाने, त्याला जर काहीतरी दिलं आपलं स्वतःचं, तर बाकी तो कसा खुश होतो आणि तो जो आनंद देतो त्याला त्याची मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन यास ह्या गोष्टी करणे आणि मानसपूजा करणे यात महदांतर आहे. महदांतर म्हणजे तोच खरं जीवन आहे, तेच अंतर खरं आहे. ते अंतर कापलं म्हणजेच हनुमंताची उडी लंकेत पडली. या टोकावरून समुद्र पार करून लंकेत त्याची जी उडी झाली ती तेच अंतर त्यांनी कापलंय. कारण राम म्हणजे राम. मग त्यांनी म्हटलं उडी मारा तर मारा. आता काल मानमोडी कोणती नदी आहे, ती गडावरची जी नदी आहे त्याचं नाव नाही आठवत आहे, नाव आठवलं तर सांगते. म्हणजे त्याच्याशी संबंध कल्याणाचा आहे. कल्याणाने जी
उरमोडी नदी नाव. ती उरमोडी नदी खाली आहे, गडावर समर्थ राहत होते आणि कावड घेऊन ती जे नदीचं पाणी कल्याण आणायचा. आता ते कल्याणाला आणणं ते 2 मोठे मोठे घागर आणि त्याला लावून जी उडी मारून किंवा जे चढून जे घागर म्हणून त्या नदीचं नावच उरमोडी पडलं, की तिचा ऊर मोडायचा. इतकी ती भयंकर ती गोष्ट आहे खाली जी नदीतून पाणी आणणं म्हणजे. पण ती कसं आणत असेल त्यांचं तर प्रत्यक्ष कारण मनामध्ये समर्थ आहेत सतत, मनामध्ये रामराय आहे, त्याच्यामुळे त्याचं काही वाटत नाही त्याला. जसं मग तेच हनुमंतांचं आहे. मग तेच आपण करा असं त्यांचं म्हणणं आहे, की करायचं असेल ना तर मनापासून करा, माझं नाव डोक्यात ठेवून करा. म्हणजे सुरुवातीला जो संकेत दिला की माझं नाव ठेवून करा, म्हणजे तुमच्यासारखे स्वार्थी तुम्हीच. हो आहे मी स्वार्थी, कारण त्या स्वार्थामुळे तुझं कल्याण होणार आहे असं उत्तर मिळतं आपल्याला, की माझ्या स्वार्थामुळे तुझं कल्याण होणार आहे. कारण मी म्हणतो तो मी माझा साधा नाही आहे, तो परमतत्व आहे, तुझ्याशी जे बोलता येते असं जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा त्या गोष्टीची किंमत कळते. मग ती महदांतर नाही का त्या गोष्टीचं, जे आत्तापर्यंत जो विचार करत होतो त्या विचारांना अगदी फाटाच पडला ना एकदम. आपण जो विचार करत होतो त्या सगळ्या गोष्टींना फाटा पडल्यामुळे मग आपण या सगळ्या गोष्टींना असं म्हणू शकतो की हे सगळं प्रचितीचं बोलणं आहे, अनुमानाचं बोलणं आहे. मग आता तत्काळची लाभ होतो, याचा लाभ तत्काळ होतो म्हणे. जर झाला नाही लाभ म्हणजे ते खोटं नाही आहे, आपण त्यात कमी पडलो. तात्काळ लाभ आहे, त्याचा क्षण झाला अमर म्हणत असताना ते शब्द जे आहेत ना ते खरे आहेत म्हणतात. सहज तात्काळची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो. अरे करा ना मग, प्राणी संसारी सुटतो, तत्काळची लाभ होतो. जे पाहिजे ते मिळत आहे, फक्त जे नको आहे ते काढून टाकावं लागणार आहे मनातलं. ते जर काढलं तर जे नाही ते कल्पना ती तर असं कल्पनेच्या पलाड असलेलं सगळं मिळत आहे. संशय अवघाची तुटतो जन्ममरणाच्या फेऱ्याचा जो संशय आहे, आपण मरू मृत्यूची जी भीती आहे ती भीतीच नाहीशी होते. कारण आपण जन्मलोही नाही आणि जाणारही नाही. जन्मलोच नाही तर जाण्याचा प्रश्न नाही. त्या ठिकाणी एका शब्दात त्यांनी सांगितलं, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. ज्या दिवशी जन्म झाला, ज्या क्षणी जन्म झाला त्या क्षणापासून उलटं आयुष्य सुरू होत आहे. ज्या क्षणी जन्म झाला त्याच क्षणी उलटं आयुष्य सुरू झालं आहे, की मरणाकडे त्याचा भलेही तो 100 वर्ष जगेल पण क्षण त्याचा गेला कालचा. जन्माला आलेला क्षण संपला. हा जो संपत असेल तर या सगळ्या संपण्यातूनच त्याची मुक्ती आहे. कारण तो जन्मालाही मानत नाही आणि मृत्यूलाही मारत नाही. जय जय रघुवीर समर्थ. कशातच तो अडकत नाही. मग अडकत नाही त्यासाठी करायचं सगळं आहे, फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याची जन्म येण्याची काळे, संसार होई जे निराळे, मोक्ष पावी जे निश्चय स्वरूपाकार. ह्यामुळे जो मोक्ष आहे ना तो स्वरूपाचा आनंद मिळतो. स्वरूपाचा. कधी पाहिन मी माझ्या स्वस्वरूपाला, आनंद पूर्ण ब्रह्माला. कधी बोधिल हा भवमोचक गुरु मजला, ऐकेन मी महावाक्याला. हे खरं तर प्रत्येकाचं म्हणणं असतं, कधी मी ऐकीन ती महावाक्य, कधी मला तो बोधेल गुरु. हा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी असं कधी हा प्रश्न काढून टाकायचा, कारण कालच नाही आहे काही त्यांच्यामध्ये. काल नसल्यामुळे कधीचा प्रश्न नाही. क्षण झाला अमर, याची तत्काळाची लाभ होतो. खरंच सगळ्यांना अनुभव मिळावा अशी समर्थांची इच्छा आहे. आणि समर्थांची म्हणता म्हणता अप्रत्यक्षपणे माझी सुद्धा तशीच इच्छा व्हायला लागली आजकाल. असं वाटतं की सगळ्यांनाच हा अनुभव मिळावा. मग प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा, याची जन्मे येण्याची काळे. संसारी होई जे निराळे, मोक्ष पाहिजे निश्चळे स्वरूपाकार. स्वरूपाचा आनंद म्हणजे पूर्ण सगळं भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे जर हरी दिसत असेल, जो त्याच्या प्रारब्धाने. आता तर संकट आलं ना एखादं, म्हणजे एखादं दुःख, संकट म्हणण्यापेक्षा दुःख आपल्याला काय येतं हा प्रश्न जेव्हा दोषारोपातून आपण विचारतो. याच्यावर का बोलतो आपण दुःखावर? कारण दुःखामुळेच आपण भगवंतापाशी जातो आणि दूरही जातो. भगवंताने एखादं काम केलं नाही तर त्याच्या दूर जातो आणि भगवंताने केलं तर त्याच्या जवळ जातो. म्हणजे दुःख हा जोडणारा दुवा आहे, आनंद नाही आहे. खरं तर आनंदाचं स्वरूप भगवंत आहे, पण आनंदाने आनंदापर्यंत जात नाही, आपण दुःखाने आनंदापर्यंत जातो. हाच तर संसाराची खरी म्हणजे रहस्य आहे. मग आपण जर त्याला म्हटलं काहीतरी काम केलं, दुःख केलं, तो विषय संपला. मग याची जन्मे येण्याची काळ, ये गोष्टीचं करी अनुमान, तो सिद्धचे पावेल पतन, मिथ्यावधे त्यास आण उपासनेची. आता मिथ्यावधे त्यास आण उपासनेची, खोटं आहे म्हणतो उपासना करून हे मिळतं. हे सगळं जे वैभव मिळतं ते उपासनेने मिळतं. एक खोटं आहे म्हणतो कारण ते गुरुवचन त्याला पटत नाही.
जोपर्यंत त्याची वेळ येत नाही तोपर्यंत त्याला पटत नाही किंवा त्याचे पौरुष प्रयत्न कमी पडतात. या गोष्टीचं अनुमान केलेलं चालत नाही. अनुमान तुम्हाला ती श्रद्धा ठेवावी लागते. तुम्हाला म्हणजे आपल्याला ती श्रद्धा ठेवावी लागते. ती श्रद्धा जर आपण ठेवली तर त्या गोष्टीला तर्क चालत नाही. श्रद्धाच फक्त काम करते. तर्काला खरंच किंमत नाही. तर्क केला तर आपण त्याच्यापासून दूर जातो, कारण बुद्धी आपल्याला नवीन नवीन प्रकारचे तर्क, संकल्प आणि विकल्प हे दोन्ही बुद्धीचे गुण आहे. संकल्प करते भगवंताचं आपल्याला करायचं आहे आणि विकल्प करते त्याच वेळी की मला काहीच करायचं नाही, काय मिळत असतं का ते प्रत्यक्षामध्ये, हा अनुभव कधी असतो का, अशा प्रकारचं जेव्हा म्हणतो ना तेव्हा मग ते बुद्धी चालत नाही, तर्क नाही चालत. हे यथार्थची आहे बोलणं. किती पुन्हा पुन्हा सांगतायत समर्थ. मला तर शब्द खरंच कमी पडायला लागला आजकाल. त्यामुळे हे यथार्थ बोलणं आहे. माझं हे जे बोलणं आहे ते सुरुवातीला त्यांनी जे म्हटलं की प्रचितीचे बोलणे माझे, म्हणजे ही जी ओवी आहे 25वी आणि आज पुन्हा तेच म्हणतात 31व्या ओवीमध्ये, हे यथार्थचे आहे बोलणे. बाकी काही मानू नका, बाकी कुणाचं काही मानू नका. मी जे बोलतो आहे ना ते सत्य आहे, यथार्थचे आहे बोलणे. आणि विवेकाने शीघ्रची मुक्त होणे. ते म्हणतात आहे विवेकाने शीघ्रची मुक्त होऊन जा. माझ्यावरती भार टाका. माझ्यावरती छोटे छोटे सुद्धा अनुभव येतात लोकांना. आता 180 लोक आम्ही घेऊन गेलो, 4 गाड्या होत्या. म्हणजे छोटा अनुभव बरं, हा काही ब्रह्माचा अनुभव नाही आहे, पण सज्जनगडचाच असल्यामुळे आपण त्याच्याशी रिलेट करू शकतो. छोटासा अनुभव. आणि हे सगळे लोकांनी 180 लोकांनी बघितलं आहे. त्याचं मला वाटतं लिखाण पण होणार आहे आता. जेव्हा 4 गाड्या गेल्या तर 1 नंबरची गाडी बंद पडली. आणि तो ऊर्ध्वार्चन जो सोहळा आहे तो 9 वाजता सुरू होऊन जातो. आणि ऊर्ध्वार्चन सोहळ्यासाठी सगळे भाविक तयार झालेले की ऊर्ध्वार्चन सोहळा आपल्याला मिळतो. अन्यथा आम्ही रात्रीच जाऊन राहणार होतो की आपल्याला अशी धावपळ होते. आणि तो कारण 4च वेळा रामराय निघतात आणि त्यांची पूजा होते. मग हा सोहळा सोडायला एकही साधक तयार नव्हता. आणि त्यावेळी रात्री जाणं आम्हाला शक्य नव्हतं कोणाला. यांच्या कशाच्या कल्पना होत्या माहिती नाही. मग सकाळी निघालो आणि गाडी बंद. 1 नंबरची गाडी बंद. तर 4 गाड्या पुढे. कशा पुढे जाणार कोणी. सगळे आपापल्या थांबल्यात. सगळे थोड्या थोड्या अंतरावर 3 गाड्या थांबल्या. आणि गंमत अशी की ती ज्या क्षणी थांबली त्या क्षणी एस टी आली रिकामी पूर्ण, जी त्यावेळी कधीच नसते म्हणे. पूर्ण एस टी रिकामी आली. आणि त्यांना 1 मिनिटाचा जसा हात दाखवला, यावेळी या रस्त्याने एकतर ती जात नाही म्हणे आणि गेली तरी भरलेली असते, पण आज पूर्ण रिकामी आहे. त्यामध्ये 1ल्या नंबरचे लोक सगळे बसले. जितके लोक होते ते सगळे फटाफट तिकीट काढलं आणि बसले. तर आमच्याही आधी ती गाडी गडावर जाऊन पोचली. आणि ते म्हणाले की आमची गाडी बंद पडली तर आम्हाला वाटलं आमच्यामुळे सगळ्यांची अडचण, आमचं तर दर्शन होणार नाही. पण या सगळ्यांनी निर्णय घेतला ते नाही तर कोणीच नाही. ते जर जाणार नसतील 1 नंबरची गाडी, कारण सगळेजण त्यासाठी आले असून सुद्धा निर्णय असा घेतला की नाही जायचं. आणि 1 मिनिटाच्या आत एस टी आली. आणि एस टी पूर्ण ठणठण रिकामी, फक्त कंडक्टर आणि ड्रायव्हर. हा अनुभव ते त्यांच्या फेसबुक पेजवर टाकणार सुद्धा आहे. त्यांच्यासोबत फोटो पण काढलेले आहे. आणि नंतर त्या एस टी ड्रायव्हरला त्यांनी कितीतरी वेळा असं म्हटलं की तुम्ही अगदी समर्थांनी पाठवल्यासारखे आले. त्यांचा सत्कार झाला पुढे जेव्हा पोचले ते. आणि त्यांनी तिथपर्यंत पोचवलं कुठपर्यंत, जिथपर्यंत त्यांची सीमा होती. पुढे त्यांनी पुन्हा 6 सीटरच्या 6 केल्या गाड्या आणि गडापर्यंत आले. म्हणजे ह्या सगळ्या घटना घडल्यावर आम्हाला सगळ्यांना ऊर्ध्वार्चन सोहळा पाहायला मिळाला. म्हणजे मी म्हणते ना, प्रश्न तत्वाचा आहे. त्या गाडीसाठी आम्ही जर सोडलं असतं, यांची किती नाराजी झाली असते 1 नंबरसाठी, आणि समर्थ कृपा कशी होते हेही कळलं नसतं. यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना, दिवसभर सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारची प्रचिती येत होती काल. आणि जेव्हा ती गाडी सगळ्यांच्या सोबत, तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी 1 नंबरमध्ये की आमच्या. आणि 2 नंबरच्या गाडीत महाराज होते. 3 नंबरची आणि 4 नंबरची आमची पुढची गाडी होती. महाराज 2 नंबरचे, असं पण नाही की महाराज त्यांच्या गाडीत होते 1 नंबरच्या. महाराजांचा फोटो घेऊन निघतात ते, तर ती 1 नंबरमध्ये नसून 2 नंबरमध्ये. पण इतकी व्यवस्थित पूजा करतात हे लोक. निघताना जवळपास अर्धा तास त्याच्यासाठी घालवला त्यांनी 4:30 वाजता. आणि सगळी पूजा करून तर असं होत आहे. म्हणजे छोट्या पण गोष्टी जर ते सांभाळतात. ऊर्ध्वार्चन सोहळा जर आम्हाला पाहायला मिळाला, ज्याच्यासाठी वर्षभर माणूस तळमळतो, आजपासून उत्सव सुरू झाला आहे. मग त्या ठिकाणी सगळेजण म्हणाले की आम्हाला बोलायचं काहीच नाही. आणि पूर्ण वेळ नामस्मरण, 1ही मिनिट कोणी एक शब्दही बोलला नाही की एकमेकांशी गप्पा करतात आहे. ही कोणाची शिस्त आहे? ही गडाची शिस्त आहे. समर्थ त्या ठिकाणी असल्याची शिस्त आहे. जे मानतील ते मानतील, नाही मानतील तर तिथे जाऊन भ्रष्टाचार करणारे लोक आहे. पण जे मानतात ते इथून निघाले, कुठून कुठून लोक आले, जागा नाही गडावरती. मग ही जी गोष्ट होते ती यथार्थी. मग त्यातून त्यांच्यावर विश्वास ठेवल्यावर जर ते काम पूर्ण करतात आहे. प्रारब्धाच्या खेळात ते कधी काही मध्ये करत नाही. पण तुम्हाला तिथपर्यंत जर सोडायचं असेल तर ते समर्थ आपल्यासोबत असतात, कारण त्यांनीच ठरवलेलं ते काम असतं. माझ्या तर मनातही नव्हतं त्या ठिकाणी ऊर्ध्वार्चन सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. मग या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर समर्थ कृपा झाली म्हटल्यावर डोळ्यातून पाणी प्रत्येकाचे. 180 लोक होतो.
हे सगळं बघितल्यानंतर त्या छोट्या तरुण मुलांची सुद्धा कमाल वाटते, ज्यांनी ऑर्गनाईज केलं. आणि पुन्हा पुन्हा सगळेजण आशीर्वाद देत होते त्यांना की तुम्ही आम्हाला एवढा मोठा योग आणला. मग ही जे छोट्या छोट्या गोष्टी जर ते करतात, मग तो जसा नावाड्याने रामांना म्हणताना म्हटलं की तुम्हाला मी पार करतोय, पण तुम्ही मला मोठा सागर पार करणार आहे ना, त्यामुळे माझा तुमच्यावरती विश्वास आहे. आम्ही आणि तुम्ही एकच जातीचे, मी पण नावाडी तुम्ही पण नावाडी. मी फक्त या इथला नावाडी आणि तुम्ही भवसागराचे नाविक रामराया. मग या सगळ्या गोष्टी सगळीकडे जर दिसायला लागल्या तर बोलण्याची गरज आहे का? मग त्यांनी आधीच म्हटलं, आजची सुरुवातच अशी आहे की प्रचितीचे बोलणे. हे प्रचितीचे त्यांचे बोलणे ऐकल्यावर आपले बोलणे खुंटते. त्यांचं जर बोलणं प्रचितीचा आपण अनुभव घ्यायचा तयार केला तर आपण आपलं काय बोलणार आहे? बोलण्यासारखं काय शिल्लक आहे? हे यथार्थ. पुन्हा समर्थ म्हणतात, म्हणून विश्वास ठेवा, हे यथार्थचे आहे बोलणे. विवेके शीघ्रचे मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनामध्ये. सगळे जन आहेत पण त्या जनामध्ये काही नाही. पूर्ण देह आहे पण त्या देहामध्ये काही नाही. देह एका क्षणात निघून गेला तर आपल्या हातात काही शिल्लक राहणार नाही. त्याच्यामुळे असोनी काहीचं नसणे जनामध्ये. ही जी प्रकृतीकडे बघत गेलो तर प्रकृतीमध्ये सगळं दिसत असून तो भास आहे, आणि प्रकृती जो चालवतो तो सत्य आहे. त्या सत्याचा एकदा शोध लागला तर बाकी तुम्हाला काही समजायचं शिल्लक नाही. म्हणून गोडी अपूर्णतेची, म्हणजे कवीसुद्धा जेव्हा आपली स्वतःची कल्पना वापरतो तेव्हा म्हणतो गोडी अपूर्णतेची. गोडी पूर्णतेत नाहीच आहे. पूर्णतेत असेल केव्हा? जेव्हा भगवंताशी भेट होईल. अन्यथा अपूर्णतेत याच क्षणी जर आपण आनंद घेतला तर पूर्णत्वाची गोडी अपूर्णतेतच आहे. जिथे आहोत तिथे जर सुख घेतलं तर मागे धावपळ करण्याची गरज नाही. असा प्रत्येक क्षण मागे पौर्णिमा इतका मोठा चंद्र दिसतोय, सकाळी दिसला, रात्री दिसला, दुपारी सूर्य दिसला समर्थांच्या सान्निध्यात. या सगळ्या गोष्टी काही सोप्या नाही. माझ्याच नाही, सगळ्यांच्या जीवनात 180 लोकांच्या जीवनात घडल्या. एक जण सुद्धा बोलायला एक शब्द बोलत नाही. लहान लहान मुलं सुद्धा. हा तर काय म्हणजे सगळ्यांनी यांच्यासोबत जायला पाहिजे अशी ती करतात ते नामालयवाले. ब्रह्मचैतन्य उपासनेचे लोक आहेत ते सगळे. लहान लहान मुलं समर्थांची भजनं गातात. अक्षरशः 8 वर्षाची मुलं तबला पेटीवर. हे सगळं त्यांची शिस्त आहे. मग कोण म्हणतं कलियुगाला? कलियुगामध्ये नामस्मरणाने किंवा आपण जे आपल्या स्वतःजवळ जे आहे जे दिलं त्यांचं प्रचितीचं बोलणं जर ऐकलं, या सगळ्या गोष्टी साध्य होतात. जनामध्ये काही पडलं नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय. अरे त्यांना काही फरक पडत नाही. ते एकमेकांशी संबंध फक्त त्यांच्या स्वार्थासाठी ठेवतो. आपण सगळेच. मला आनंद होतो जर तोच मुलगा आपल्याशी चांगला वागला नाही तर तो मुलगा नकोसा होतो. काय आनंद मला देत नाही. तो जसा आहे तसा स्वीकारला ना तर सगळ्या गोष्टीतून आनंद मिळू शकतो. या सृष्टीमध्ये सुद्धा जसं आहे तसं जर स्वीकारलं तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याला आनंद. मी ते दुःखाचं बोलत होती मगाशी. दुःखाने जेव्हा जोडल्या जातो आपण तेव्हा असं का होतं आहे? दुःखाने जोडल्या गेल्यानंतर जसं आहे तसं ना, तो विषय माझ्या डोक्यातून का जातो यार? देवपद आणि निर्गुण. देवपद आणि निर्गुण. देवपदी अनन्यपण. देवपद आहे निर्गुण. आता बघा म्हणजे रामरायांची जरी भक्ती करतोय तरी पण हे जे आहे ना ते निर्गुण पद आहे. म्हणजे दिसतोय राम पण प्रत्यक्षात तो नेतोय आजपर्यंत आपल्याला. दिसतायत सद्गुरू पण नेतात रामापर्यंत. मग दिसते एखादी घटना ही संसारातली पण ती नेते ती परमार्थापर्यंत. असं करचरण कृतम वा कायजम कर्मज. जे करू ते सगळं तिथपर्यंत जर नेत असेल तर मग स्वरूपाकार काय स्थिती आहे ते कळेल. जे दिसतंय ते सगळं त्याचं. असं म्हटलं की आपला त्याच्याशी संबंध संपतो. आणि त्यांनी म्हटलंय त्यांनी शीघ्रची मुक्त होणं. त्यामुळे मग आपलं केलं की मुक्ती होत नाही. आपलं केलं की आपण त्यात अडकतो. आपलं नाही म्हटलं की. देंगलूकर महाराजांनी सांगितलं ते देशपांडेंच्या प्रवचनात जेव्हा काल ऐकलं, न मम म्हटलं तर वडील सुटले आणि मम म्हटलं तर जावई अडकला म्हणे. हे सरळ उदाहरण त्यांनी दिलं त्या दिवशी अशोक काकांनी. जेव्हा म्हणाले न मम म्हणून मुलगी देऊन टाकली, ही माझी नाही म्हटलं तर वडील सुटले जबाबदारीतून, आणि यांनी मम म्हटलं तर अडकला आयुष्यभरासाठी. मग तसं त्यांनी पण आपण म्हटलं की मम माझं आहे म्हटलं की मग म्हणे सगळे आपण अडकतो. मग त्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या, विवेकाने घेतल्या तर देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण. हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे श्रीराम. हा जर अर्थ पाहिला तर समाधान मिळतं. हा जर अर्थ पाहिला तर समाधान मिळतं. अन्यथा समाधान कुठेही मिळू शकत नाही. सरळ सरळ समर्थांचं म्हणणं आहे की इतर कुठेही तुम्हाला समाधान मिळू शकत नाही. देहीचं विधेय होणे, देहीचं विधेय होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे, जीवनमुक्त जाणे. जीवनमुक्तांची जी लक्षणं आहेत ती जीवनमुक्तच जाणू शकतात, कारण त्यांना इतरांशी त्यांची तुलना होऊ शकत नाही.
जीवनमुक्त होण्यासाठी ती पात्रता निर्माण करावी लागते. जी जीवनमुक्त समर्थ बोलतायत ती पात्रता समजण्यासाठी सुद्धा, कारण त्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष करतो. ते जे सांगतात त्याकडे दुर्लक्ष, मुळात तर त्यांच्याकडे बघतच नाही. बघितल्यानंतर ऐकलं तर ऐकल्यासारखं करत नाही आणि ऐकल्यानंतर ते अंगात आणत नाही. मग त्यामुळे ती पात्रता काय आहे जीवनमुक्तांची ती कळत नाही. पण देहामध्ये विदेहत्व असणं, देह असून सुद्धा, देह तर असं आवश्यक आहे, देह आवश्यक आहे. मग देह आवश्यक आहे, त्या देहाच्या सोबतच जर आपण विदेहत्व म्हणजे या देहाला इतकी किंमत नाही, देहामध्ये असलेला त्याला किंमत आहे, असं जेव्हा वेगवेगळ्या उदाहरणावरून समर्थ सांगतायत, काहीच न करणे, तुम्हाला काहीच करायची गरज नाही. गो विथ द फ्लो. जसं पाणी वाहता ना आपोआप, तसं पाणी व्हायल्यासारखं संसारामध्ये राहिलं, जीवनामध्ये राहिलं, तर आपल्याला जीवनमुक्तांची लक्षणे, जीवनमुक्त जाणे, त्याला ते कळू शकतं की काय जीवन आहे. नंतर एरवी ते खरे न वाटे. समर्थांना सुद्धा तसंच वाटतंय की आपण एरवी नाही खरं वाटत आहे. एखाद्याला जर पटलं असेल ना तर तो भाग्यवान आहे. एखाद्याला जर हे पटलं असेल आणि दिवस रात्र त्याचा ध्यास असेल तर ते खरं आहे, अन्यथा नाही खरं आहे. खरं असू नाही शकत. एरवी न खरे वाटे, अनुमानाची संदेह वाटे. अनुमान केला की संदेह. अनुमान कुठून निर्माण होतं? अनुमान बुद्धीतून निर्माण होतं. आणि श्रद्धा कुठून निर्माण होते? हृदयातून निर्माण होते. त्याच्यामुळे श्रद्धा असली तर अनुमान जर असेल तर संदेह वाटेल. करतील का नाही, करतील का नाही, करतील का नाही. करतीलच म्हटलं की काय होणार आहे? करतीलच म्हटल्यानंतर आपण त्यातून मुक्त होतो, करो किंवा न करो. अर्जुनाचं उदाहरण फार सुंदर आहे यासाठी, की तुला काय वाटेल, जग तुला हसेल, मला नाही हसणार. मी तुझा हात धरला आहे, जगाच्या समोर सांगितला. एखाद्याने सांगितलं तर मी समर्थ भक्त आहे, मग माझा हात जर त्यांनी धरला आहे तर मी रडवेली असेल तर कसं चालेल? माझे समर्थ अशक्त झाले. मग जर आपण त्यांचं नाव घेतो आणि रडवेलं राहत असो तर त्यांचं कमीपणा आहे हा. एक तर समर्थ भक्त म्हणवू नये आणि म्हणवल्यानंतर ती जबाबदारी समर्थांना टाकावी. या दोन्ही गोष्टी जर करत नसाल, अर्धवट चालणार नाही. खजूर से निकला काय से आसमान से निकला खजूर पे लटका, अशी अवस्था होते. त्यापेक्षा करायचं तर पूर्ण करायचं, नाही तर करायचंच नाही. या मार्गाने यायचं, पुढचा जन्म घेऊ, किती जन्म घ्यायचे तितके घेऊ. करा मग मनाची तयारी, आपल्याला पुन्हा पुन्हा यायचं आहे, पुन्हा पुन्हा चालेल. मोठा मार्ग तुम्हाला घ्यायचा ना, चुकीचा घ्या, असत्याचा मार्ग. ते म्हणतात माझ्यावरती विश्वास ठेवत नाही. देहीचं विदेही राणे, करू न काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे, जीवनमुक्त जाणे. जो जसा असेल त्याला तसा अनुभव येईल. त्यासाठी ती पात्रता वाढवण्याची तरी जबाबदारी आपली आहे. एरवी ते खरे वाटे, अनुमानाचे नि संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे, सद्गुरु वचने श्रीराम. आणि संदेहाचं मूळ, सद्गुरु वचनं जर कानात पडली तर तुटतं. मग आता तुटत नाही असेल तर काय अर्थ आहे याचा? जर संदेह वचन म्हणतात ना, गुरुवचना कानी घेऊ या जगी, अखंड मुक्तची राहू तुम्ही आम्ही, अखंड मुक्तची राहू. गुरुवचना गुरुवचना कानी घेऊ या जगी, अखंड मुक्तची राहू तुम्ही आम्ही, अखंड मुक्तची ज्ञानराज प्रभू. मग हे सगळं जर खरं नसेल, इतके मोठे मोठे लोक, ज्ञानी, संपन्न, वयाने भरपूर झालेले, आयुष्याच्या आयुष्य वेचलेले, त्यांच्या मनात संदेह नाही कोणत्याही प्रकारचा. ते म्हणतात माझ्याकडे बघितलं की मी काळा दिसतो, आणि जर एखाद्या शिष्याचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा काळा रंग त्याला आपलासा वाटतो. आपण यांच्यासारखं व्हावं वाटतं, दिसण्यात सुद्धा, वागण्यात सुद्धा आमच्यासारखं व्हावं वाटतं. मग ते त्याच्या दृष्टीचा दोष किंवा उत्तमपणा आहे. माझ्यात काहीच बदल नाही. मी जर आवडलो तर बाकी तुला मी सगळं माझं देतो आहे. त्यामुळे इतरांना ते खरं वाटणार नाही. संदेहाचं मूळ कुठे तुटतं आहे? सद्गुरू वचन जर कानी पडले तर संदेहाचं मूळ तुटतं आहे. ही आहे आता अंडरलाईन केलेलं वर्ड आहे त्यांचा, की हे याच्यामुळे असं होतं. घडत नसेल तर साधना कमी पडते किंवा विश्वास, साधनाचा काही ते अजून तरी 6 दशक हो, 6व्यातला 9वा संपला, अजूनपर्यंत साधना, उपासना, देवपूजा यावरती काहीच बोलले नाही. उलट काय करू नये देवपूजा करताना हे सांगितलं आहे समर्थांनी, की काय करू नये. ते कट्टर पूजा करणारे असून, वैदिक असून सुद्धा त्यांनी असं काही आपल्याकडून अपेक्षा केली. कारण मुळात काय आहे ते समजून घे, मग तुला पुढचं आपोआपच तू करशील. तुला समजलं ना, एकदा ज्ञान झालं की पुढचं तू आपोआप करणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत 6 दशकांपर्यंत 9वा समाज संपेपर्यंत तरी समर्थांनी यावरती कोणत्याही प्रकारचं भाष्य अजून केलेलं आपल्याला ऐकिवात नाही. पुढे केव्हा करतील ते बघू, पण मला ते वाटतं की अद्वैताचे उपासक असल्यामुळे या सगळ्या गोष्टींची चर्चा ते करणारच नाहीत. एकदा त्यांना ज्ञान द्यायचं काम केलं, एकदा त्यांनी त्या शिष्याला ज्ञान दिलं की तो शिष्य बरोबर तसा करतो जसं समर्थांना अपेक्षित आहे. समर्थांना जे जे काही अपेक्षित आहे ते तो शिष्य करणारच आहे, कारण त्यांच्यासारखाच शिष्य होणार आहे.
मग मग खरं वाटलं तर मग त्या ठिकाणी अनुभवाला कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. संदेहाचं मूळ जे आहे बुद्धी त्यालाच छेद जातो, त्याचं निराकरण होतं आणि सद्गुरू वचनं कानी पडतात. आणि सद्गुरू वचनं कानी पडले, श्रवणी पडले, नंतर हृदयात बिंबले आणि हृदयाचं बुद्धीने ऐकायचं ठरवलं तर मग बाकी आनंदाचा जीवनातला सोहळा सुरू होतो. जीवनमुक्ताची लक्षणं इथून सुरू होतात. मेल्यानंतरच्या मुक्तीची संकल्पना आपण कोणालाच मान्य नाही. शंकराचार्य तर स्पष्ट म्हणतात की मेल्यानंतर कोणी बघितलं, आताच जीवनमुक्त असेल तर तुम्ही आताच मुक्त आहात. पुढच्या गोष्टीची संकल्पना आम्हाला मान्य नाही. पुढच्या जन्मी तर तुम्हाला जन्म घ्यावाच लागणार आहे जर मुक्त नसाल तर. जय जय रघुवीर समर्थ. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सारशोधन नाम समास नवम. या ठिकाणी सारशोधनामध्ये हे सार मिळालं आहे आपल्याला. काय सार दिलं आहे? काहीच सांगितलं नाही आहे प्रत्यक्षामध्ये. फक्त गुरुवचनांवरती विश्वास जर निश्चित असेल तर जे तुमच्याजवळ आहे ते दिलं पाहिजे, असं त्याचं सार आहे. की आपल्याजवळ जे आपलं स्वतःचं म्हणून जे आहे, आईवडिलांनी दिलेलं नाही किंवा कुणाचंच दिलेलं नाही, आपण स्वतःचं जे गाठोडं आणलं आहे ते जर त्याच्यातलं काही त्यांना दिलं तर बाकी मग त्यांचं जे आहे ते आयुष्य आपलं वेगळ्या मार्गाने सुरू होतं. नवीन जन्म होतो, पुनर्जन्म होतो. असे सद्गुरू वचन आहेत. यावरती माझ्या वचनांवरती तुम्ही विश्वास ठेवावा. कारण हे प्रचितीचं बोलणं आहे, हे यथार्थ बोलणं आहे. ह्यापेक्षा व्यतिरिक्त सत्य असू नाही शकत. त्यामुळे यथार्थ आणि प्रचितीच्या बोलण्यावर माझा विश्वास ठेवा. आणि माझा विश्वाससुद्धा त्यांनी शेवटचं वाक्य काय म्हटलं आहे पुन्हा, की मी कुठे नेतो तुम्हाला एरवी निर्माणाची जीवनमुक्तांची लक्षणे, देवीपणे अनन्यपणे. देवपद आहे निर्गुण. म्हणजे हे जे बोलतात आहे ना ते निर्गुण बोलतात आहे. माझ्यातला मी बोलतो आहे, माझ्या देहाचं नाही. मग देहाच्या पुढे समर्थांनी या ठिकाणी नेलं आहे. जसं कृष्णांनी गीतेमध्ये नेलं आहे तसं हे सगळे संकल्पना आपल्याला समजणं हे आपलं परमभाग्य आहे. आणि समजल्यानंतर तसं वागणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. इतर कोणीही त्यामध्ये काहीही करू शकत नाही. ही आपली जबाबदारी आता उचलायची आणि त्याप्रमाणे केलं तर या दासबोध श्रवणाचा फायदा होईल. अन्यथा पुन्हा हा ग्रंथच राहील. त्या ग्रंथाला सजीव करण्याची जबाबदारी आपली आहे. तो सजीव आहेच, आपल्यासाठी सजीव होण्याची. सजीव का? तो चिरंतन ग्रंथ आहे, तो अमर ग्रंथ आहे. पण त्याला जर आपल्या जीवनामध्ये अमरत्व प्राप्त करून द्यायचं असेल स्वतःला तर ही जबाबदारी फक्त आपली आहे. किती मोठी जबाबदारी आहे. आतापर्यंतच्या जबाबदाऱ्या तर खूप पेलल्या, पण ही जबाबदारी जी घेतली आहे ती खरं तर हलकी आहे. आपण त्यांच्यावर टाकणं स्वतःला हे खरं तर काही कठीण काम असायला नको, पण ते फार कठीण वाटतं मनाला. ते जर सोडलं मनाचं काम तर आपण त्यांच्यावरती पूर्णपणे आपला देह टाकू शकतो आणि ते निश्चिंतपणे त्याची काळजी घेतात. यात एक गोष्टीचा सुद्धा संशय नाही. आता दशक 6वा, समास 10वा, अनुर्वाच्य. आता अनुर्वाच्य समास सांगत असताना अनुर्वाच्य समास सांगत असताना आता बघा, वेगळ्या प्रस्तावनाची गरज आहे का? एक मिनिट फक्त. माझा फक्त व्हिडिओ दिसणार नाही काही वेळा. फक्त व्हिडिओ दिसतोय का? व्हिडिओसुद्धा दिसतोय वाटतं. बघा, आजचा अनुर्वाच्यसाठी मी नेहमी इतर वेळी जी प्रस्तावना करते त्या प्रस्तावनेपेक्षा आता हे जे मनात स्फुरलं आहे कालच्या सज्जनगडाची, ही छोटी संकल्पना आहे का? म्हणजे या ठिकाणी तर सगळेजण मान्य करतील. काय लिहिलं आहे? सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. नावे सज्जन जो नृपे बसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव जासे शिरी. येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी. नावे सज्जन जो नृपे बसविला श्री उर्वशीचे तिथी. साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी. येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. आता त्या ठिकाणी हा अनुर्वाच्य जो समास सुरू होतो आहे त्याची प्रस्तावना म्हणून सुद्धा बोलायला हरकत नाही. असे समर्थ कृपेने एकांतात स्फुरलेले शब्द पहा. काही बोलायचे आहे पण ते संपणारे नाही. आता या ठिकाणी ते म्हणतात आहे हे प्रचितीचे बोलणे. त्यांनी म्हटलं हे प्रचितीचे बोलणे. मग त्यांचे बोलणे जर कळले, या ठिकाणी जर सुरुवातीची आपण जर ओळ बघितली, काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. ही जी ओळ आहे सुरुवातीची एका कवीची, त्या ठिकाणी बोलायचं आहे पण बोलणार नाही म्हणजे निराशा आहे. मला खूप काही बोलायचं आहे पण बोलणार नाही म्हणजे मनावरती ताण आहे, या दृष्टीने ती कविता आहे. पण यामध्ये जे समर्थांचं बोलणं ऐकल्यावर काही बोलायचे आहे पण ते संपणारे नाही. न बोलता पण आता राहता मला येणार नाही.
मला आता न बोलताही राहता येणार नाही, बोलणं तसं माझं काही शिल्लक नाही. या दोन्ही याचा अर्थ जर आपण काढला तर अनुर्वाच्य समासाला प्रस्तावना निश्चित ठरू शकते. ही समर्थ कृपा आहे कालची. नंतर हातून निसटले जे हातून निसटले जे गवसले आज मजला. हातून जे निसटले गवसले आज मजला. गवसले हे जे कृतकृत्य करते मजला. जे सापडले त्यांनी कृतकृत्यत आहे. हातून निसटले ते पुन्हा सापडलं. हातून निसटले जे गवसले आज मजला. गवसले हे जे कृतकृत्य करते मजला. नंतर निसटले जे ते न्यून सर्व काही. जे काही निसटलं ते न्यून आहे. निसटले हे जे न्यून सर्व काही. गवसले जे ते सामावं ते सर्व काही. जे सामावलं आहे, जे सापडलं आहे त्याला सगळ्यांना सामावलं जात आहे. म्हणजे आपण परापूजा म्हणतो. परापूजेमध्ये मी काय हार घालणार आणि मी काय वस्त्र घालणार समर्थांना, मी काय वस्त्र घालणार त्याला. जो ज्याच्या दिक्पाल आहे तो, त्याला मी काय वस्त्र घालणार. मग या ठिकाणी तर मी म्हटलं गवसले हे जे सामावले सर्व काही. मला असं काही सापडलं आहे की ज्याला सामावलं आहे, सगळ्यांना ज्यांनी सामावलं आहे ते सापडलं आहे. मला देण्याची गरजच काय त्याला काही. मग परापूजेमध्ये जो संदर्भ आला आणि समर्थांच्या बोलण्यात जो संदर्भ आला तो एकदम सारखा आहे. निसटले जे हे न्यून सर्व काही. गवसले जे ते सामावते सर्व काही. सामावूनही उरते जे शब्दात मावत नाही. जय जय रघुवीर समर्थ. जे काही उरलं सामावून ते शब्दात नाही मावत आहे. मग सामावलं तर सगळं आणि उरलं काहीच नाही. आणि उरलं ते शब्दात मला सांगता येत नाही. नंतर म्हणूनच जे बोलायचे आहे ते कधी संपणार नाही. अनंताची असीमता कधी शब्दात मावणार नाही. कधीच मावणार नाही. नेती हे जे दौर्बल्य, हे दौर्बल्य नेती म्हणताना ते दौर्बल्य आहेत. वेद म्हणतात दुर्बल आहे मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. नेती हे जे दौर्बल्य आजच समजले आता. नेती जे हे दौर्बल्य आजच समजले आता. पण हेच दौर्बल्य मात्र सामर्थ्य भासते आता. त्यांचं जे दौर्बल्य मला वाटतं ते सामर्थ्य आहे त्यांचं. जे बोलू शकत नाही, मौनात जाणं म्हणजे त्याचा अनुभव घेता येत ते. त्यांचा जर अनुभव घेत असतील तर त्याचं दौर्बल्य कसं, ते दुर्बलता नाही आहे, ते त्यांचं सामर्थ्य आहे. आत्ता समजलं की हे त्यांचं सामर्थ्य. मी हे नाही ते नाही, मी हे सांगू शकत नाही, मी ते सांगू शकत नाही असं म्हणत असताना ते त्यांचं दौर्बल्य नसून ते त्याचं सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य मला समजलं, ते दौर्बल्य नसून ते सामर्थ्य भासले आता. ही सद्गुरूंची कृपा आहे. नंतर गुप्त ते गुप्त जाणावे. हा तर मोठा श्लोक आहे समर्थांचा. गुप्त ते गुप्त जाणावे तर्का उगाच तर्क. गुप्त ते गुप्त जाणावे तर्का उगाच तर्क. थांबता असा तर्क हृदय पूर्ण निशंक. आता तेच बोलले ना की तर्क थांबवा. एरवी न खरे वाटे अनुवाच्यानी संदेह वाटे. संदेहाची मुळ तुटे सद्गुरु वचने. तर्काचा कोणती ओवी आहे ती. शीघ्रची देवपण पाहता समाधान बाणे. देहीच विधेयी होणे काहीच न करणे जीवनमुक्तांची लक्षणे. हां, ये गोष्टीचं करी अनुमान. तो सिद्धीचं पावेल पतन. मिथ्यावधे जाणं उपासनेची. म्हणजे तर्क करणारा होतोय तो तर्क आता मला चालणार नाही. गुप्त ते गुप्त जाणावे तर्का उगाच तर्क. थांबता असा तर्क हृदय पूर्ण निशंक. हृदयामध्ये शंका नाही. आता सद्गुरूंबद्दल शंका नाही. ही निशंकता साधता बुद्धी स्तब्ध झाली. ही निशंकता साधता बुद्धी स्तब्ध झाली. शरणागत बुद्धीने न्यूनता प्रगट झाली. माझ्यामध्ये कोणती न्यूनता होती ती प्रगट झाली शरणागतीने. आणि ते प्रगट झाल्यावर पहिला जो शब्द आहे तो आहे असा की काही बोलायचं आहे पण ते संपणार नाही. न बोलता पण आता राहता येणार नाही. मग न्यूनता प्रगट झाल्यावर बोलायचं काय आता. माझी न्यूनताही सांगता येत नाही आणि त्यांची असीमताही सांगता येत नाही. बोलावं तर काय बोलावं प्रश्न पडला शब्दांना. ही निशंकता साधता. मग शब्द असमर्थ ठरता. शब्द असमर्थ ठरता काय बोलणार आता. मग शब्द असमर्थ ठरता काय बोलणार आता. पण ही भावना उकलेल गुढ आता. जय जय हे रघुवीर. नाही बोललं तरी भावना उकलेल गुढ. जसं समर्थांचे शब्द उघडतील तसे आपली भावनासुद्धा बोलू लागेल. शब्द वापरले काय नाही वापरले काय तरीसुद्धा ही भावना जी मनातली आहे ती उकलेल गुढ आता. मग शब्द असमर्थ ठरता काय बोलणार आता. पण ही भावना उकलेल गुढ आता. मनातून दूर करता हृदयात वस्ती आहे. मनातून जर दूर केलं त्याला तर हृदयात वस्ती आहे. हृदयात धारण करता मनही ऐकते आहे. मन सुद्धा ऐकतंय. हृदयाचं ऐकतंय मन. आतापर्यंत मन हे अजिबात ऐकत नव्हतं हृदयाचं. ते आता मन ऐकतंय. तू म्हणते ते खरं आहे. ऐकतो मी. मना सज्जना भक्तिपंथे. सगळ्याचं सार आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जर अशी भक्ती असं मन जर सज्जन झालं तर श्रीहरी पावतो. बाकी दुसऱ्या कशाची गरज. मनातून दूर करता हृदयात वस्ती आहे.
हृदयात धारण करता मनही ऐकते आहे. मन सुद्धा ऐकायला लागलं. गडावरील वास्तव्य जवळ पाहिले असता, जवळच पाहिलं आता माझ्याजवळ घरात. गडावरील वास्तव्य जवळ पाहिले असता अश्रूचा अभिषेकाचे ओघळणार आता. दुसरा कोणत्या अभिषेकाची गरज नाही. काव्यात शब्द व्यर्थ. आता माझ्या दृष्टीने जसं समर्थ म्हणतात, यथार्थाचे आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनामध्ये. आपण असं म्हणतोय की काव्यात शब्द व्यर्थ. हे शब्दांना समजू नका. चुकले माकले अज्ञानी जीवाय लिहितो, काहीतरी लिहितो, पण त्या शब्दांना अर्थ नाही. काव्यात शब्द व्यर्थ ठरावे तर समर्थ कृपेने. समर्थ कृपेने या शब्दांना व्यर्थ ठरावं. समर्थ कृपेने हे शब्द व्यर्थ ठरावे म्हणजे त्याचा अभिमानी होण्याचा प्रश्न नाही. काव्यात शब्द व्यर्थ ठरावे तर समर्थ कृपेने. अनुभव स्थिर असावा शिखर दर्शनाने. जय जय रघुवीर समर्थ. हा जो शिखर दर्शनाचा अनुभव आहे तो बाकी मनात स्थिर व्हावा, ही समर्थ चरणी प्रार्थना. म्हणजे हे अनुर्वाच्य ब्रह्म जे आहे, अनुर्वाच्य ब्रह्म निरूपण, त्याबद्दल ह्याच्यापेक्षा वेगळी प्रस्तावना, ह्यापेक्षा वेगळा योग आणि ह्यापेक्षा वेगळी संधी, यापेक्षा वेगळी कृपा काय असू शकते. स्वतः समर्थ उभे राहणं, आपल्याला तिथे नेणं, आपल्याला हे शब्द स्फुरणं आणि शब्दांची किंमत नसणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला असं दाखवतात की समर्थांचं अस्तित्व जाणवलं पाहिजे. ते एकदा जाणवलं की त्यानंतर भक्ताला जे मिळतं ते त्याला त्याच्या शब्दांनाही किंमत नाही आणि त्याला वाटतही नाही की आपल्या शब्दाला किंमत व्हावी. ही पौर्णिमेची आपल्याला मिळालेली देणगी आहे कालची. आणि हे अनुर्वाच्य समास. मला योगायोगांवरनं असं पहिलेपासून एखाद्या गोष्टीचं कसं असतं, एखादी व्यक्तीचं सरप्राईजवर फार असतं की मला एखाद्या गोष्टीने सरप्राईज देणं. जसं माझ्या जावयाचं आहे की त्याला सरप्राईज द्यायला, हा मूळ स्वभाव असतो की एखाद्याला सरप्राईज द्यायला फार आवडतं. तसं माझा योगायोगांवर फार भर आहे पहिलेपासून. हा जर योगायोग याच्यामुळे तर नसेल, सोमवारमुळे तर नसेल झाला, सोमवारी चतुर्थी आली त्यामुळे तर नसेल झालं. अशा या गोष्टी पूर्वीपासून हे संकेत वाटतात. त्यातल्या त्यात दोनदा चंद्र, दुपारी सूर्य गडावरती, या सगळ्या गोष्टी. आणि हा समाज सुरू व्हायच्या आधीच लिहिला गेलेला आहे. हा अनुर्वाच्य समास लिहिण्यासाठी, अनुर्वाच्य म्हणजे बोलणं बंद व्हायला पाहिजे. हा लिहिण्याच्या आधी म्हणजे आपलं जे चाललं आहे योगायोगाने, जो समाज जिथे थांबतो तिथे बरं आहे, पुढे गेलो तरी बरं आहे. जे चाललं आहे ते अतिशय सहजतेने जे चाललं आहे ते समर्थ बघतायत. आणि बघत असताना ते आनंद देण्याचा प्रयत्नसुद्धा आपण करता, तो क्षण आपण पकडला पाहिजे. माझे शब्द माना म्हणतात. माझ्या रामरायांची काल पूजा झाली आहे, ते तुम्ही बघा डोळ्यांनी स्वतः येऊन. तुमचे बाकीचे संकट आणि तुमचं ते संसार करू नका. या आल्यानंतर जो काय आनंद, हा आनंद आणि ही जी कविता आहे, हे आता मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे. हा समास आणि ती कविता मी लक्षात ठेवणार यासाठी. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य, पुन्हा शब्द असे महत्त्वाचे आहे की त्यांचं जसं ऐकतो तसं अनुभव ज्याला येतो त्याचंही ऐकलं तर माणसाची प्रगती, त्याला पण तोच आनंद मिळतो जो एकाला मिळाला आहे. म्हणण्याचा उद्देश हा, बाकी काहीच नाही. दशक 6वा समास 10वा अनुर्वाच्य. अनुर्वाच्याची संकल्पना जी आहे ती ही आहे, समाधान पुसता काय. म्हणतात आहे समर्थ की काय विचारतो समाधानाबद्दल काय विचारायचं, जे याबद्दल काय सांगायचं. प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या. मला याच्यातून समाधान एकच आहे. आनंद कशातून मिळतो या संकल्पना वेगळ्या आहे. मला कदाचित गाडी घेण्यात आनंद मिळतो, कदाचित मला संसारात आनंद मिळतो, कदाचित मला संसार न करण्यात आनंद मिळतो. एखाद्याला जो आयुष्य घालवतो पूर्ण आणि एखाद्या ठिकाणी जातो, राहतो आणि समाजसेवा करतो, लग्न गृहस्थाश्रम न स्वीकारता, त्याला त्याच्यात आनंद मिळतो. आनंदाच्या संकल्पना वेगळ्या आहे, सुखाच्या संकल्पना वेगळ्या आहे, दुःखाच्या संकल्पना वेगळ्या आहे. समाधानाच्या बद्दल काय बोलता म्हणे, ते तर कधी बोलतच नाही कोणी. समाधानाबद्दल चर्चा कोण करत आहे सांगा, असं म्हणतात आहे ते. समाधानाबद्दल जर चर्चा जो करत असेल त्याला कळेल की समाधान काय आहे. जो फक्त आनंदाबद्दल चर्चा करत असेल, जो फक्त सुखाबद्दल आणि दुःखाबद्दल चर्चा करत असेल, म्हणजे आनंदसुद्धा थिटा आहे समाधानापुढे. त्यांचं म्हणणं आनंदसुद्धा एक प्रकारची संवेदना आहे की जी उसळता जीव दाखवते की मला आनंद झाला आहे. समाधान हे असं आहे, आनंद नाही, दुःख नाही, सुख नाही, काहीच नाही, अशी अवस्था आहे समाधान म्हणजे. समाधानामध्ये दाखवायचं काहीच नाही. अनुभव तर सगळा 100% अनुभव आहे. मग त्या समाधानाबद्दल कधी चर्चा केली कोणी? अजूनही पूजा सुरू झालेली नाही कोणत्याच प्रकारची. मला समर्थ त्या ठिकाणी असं वाटतं की जसं की आपल्याला समजावून सांगायसाठीच बसलेत समोर, समजेपर्यंत सोडणार नाही. मला काय सांगायचं ते फक्त समजून घे. माझा अनुभव आहे, तुम्ही ऐका, सगळे श्रोते ऐका आणि तो अनुभव घ्या. खरंच कशाला पारायण करत होते लोक, मला हे समजतच नाही. न पारायण करता जर त्यांनी शब्दावर अर्थ घेतला असता कदाचित त्यांना कळली असेल, पारायणातून कळलं असेल, माझं असं म्हणणं नाही. पण हा अनुभवाचा ग्रंथ आहे.
समाधान पुसता काही, म्हणते बोलीजे ऐसे नाही. काय सांगू. समर्थ सुद्धा म्हणतात, आपणच कल्पना करतो त्यांनी राम बघितला आणि राम पुढे उभे राहिले आणि रामांनी असं केलं, रामांनी तसं केलं. काल एका व्यक्तीने एक अनुभव सांगितला. आता त्या वातावरणामध्ये सगळे अनुभव सांगायला बसतात. एका व्यक्तीचा असा अपघात व्हायला लागले, छोटे छोटे अनुभव अपघात व्हायला लागला आणि ती लहान मुलगी प्रल्हाद महाराज वाचवा, प्रल्हाद महाराज वाचवा दूर सरका आणि गाडी ढकलताय तसं त्यांना जाणवलं. गाडी ढकलताय तसं आणि इतका जोरदार ॲक्सिडेंट झाला, पूर्ण गाडीचा चक्काचूर झाला. पण ही व्यक्ती, दोघंही नवरा बायको, त्याचे आईवडील आणि ती मुलगी जशीच्या तसे होते खाली. आणि ही म्हणे, मी असं म्हणत होती की महाराज गाडी का ढकलताय तुम्ही. म्हणजे लहान मुलीला तर कोणी शिकवणार नाही ना असं, की तू असं बोल. आणि महाराज खूप चांगले असतात बरं, महाराज खूप प्रेमळ असतात, महाराज धावून येतात, असं आपण शिकवल्यावरही तर बोलत नाही. आपण आपल्याला एवढं सांगितलं आहे तरी तर बोलत नाही. त्या मुलीने कसं काय आपोआप म्हटलं आणि म्हटल्यानंतर ती गाडीचा चक्काचूर झाला आणि खालून असे ती कितीतरी दिवस धक्क्यात होते ते तिघंजणं. त्यांना ॲडमिट वगैरे केलं पण त्यांच्या शरीराला काहीच झालं नाही. मग हे जेव्हा ऐकतो ना, मग ते म्हणतात हे जे त्यांना मिळालं असते ते म्हणतात आम्ही सांगायचा प्रयत्न करतो पण तो क्षण आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत. पण तेही सुखदुःखाचं लक्षण आहे असं मला त्याच्या पुढे जाऊन म्हणायचं आहे. हे जरी अनुभव कोणाचे सांगितले ना तरी ते अनुभव सुख आणि दुःखाच्याच मर्यादेत आहे. की आम्ही वाचलो. कशाला वाचलो मग. वाचून फायदा काय झाला, मिळाले का समर्थ, म्हणून गडावर जावं लागतं ना. की गडावर समर्थ आपल्याला काय वेगळा उपदेश देतील त्यासाठी जावं लागतं. वाचणे हे आयुष्याचं ध्येय आहे का. उलट मरणाने केली सुटका म्हणतात. जर एखादा व्यक्ती सुटला ना तर दुःखातून सुटला म्हणतो आपण. मग जगलो कशासाठी हे कळलं जर नाही तर मरणाची सुटका बरी. मग वाचलोच आहे तर जीवन कसं आहे ते विचार. ते म्हणतात काय सांगू त्याच्याबद्दल. तुम्ही आनंद आणि दुःख आणि सुख याच्याशी संबंध माझा लावू नका. आता वर नेतात आहे, मी त्याच्यावर जाऊन बसलो स्थिर शंकरासारखे. सगळं करून सवरून आपला नामा निराळा, सगळ्यांना सामावतो आपल्यामध्ये आणि स्वतः नामा निराळा राहतो. असं मला समाधान तुम्हाला द्यायचं आहे म्हणतो. नमामी शमीडम. नंतर मनोनिवृत्ती परमोपशांती सा तीर्थवर्या मणिकर्णिकाच. अशी समाधान तुम्हाला द्यायचं आहे. मग तुम्ही या सुखदुःखामध्ये मला जर तोलले तर मी तुमच्यापासून दूर जातो म्हणतात. अनुभव छानच आहे पण त्या अनुभव घेऊन ती व्यक्ती थांबली का. आलीच ना गडावर. गडावर आल्यावर तिला काही अजून वेगळा अनुभव आला असेल आणि जो अनुभव नाही, कारण तिथे काही मूल नाही, बाळ नाही, कोणाचं सोबत नाही, तिथे जो अनुभव येतो तो अनुभव समर्थ म्हणतात मी त्या ठिकाणी आहे. ग्रंथातही आहे, तिथेही आहे. मनापासून तुम्ही पूजा करा, तुम्हाला तो मिळेल. समाधान पुस्तकही म्हणती बोलीजे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्व निरोप आहे. पण ते सांगा ना, ते सांगितल्याशिवाय कसं कळेल म्हणतात. अनुर्वाच्य जे अनिर्वचनीय ते सांगता येत नाही तरी सांगा. समाधान पुसता काही म्हणजे सरळ सरळ रहस्यच उलगडायचा प्रयत्न आहे, ओढूनच काढतात आहे. कारण शिष्य असा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इतकी आशा लागली आहे की काय आहे तिथे सांगा. हे नाही ते नाही, हाय सुख खरं नाही, मी तुला दिलं तरी खरं. ते म्हटलं नाही दिलं तरी तू मान, नाही दिलं तरी तू जर तू मला मानशील तर काही असं काही सांगा. तरी ते कैसे आहे सर्व ही निरोपावे म्हणतात. मला सांगा मुक्याने गुळ खाल्ला, मुक्याने गुळ खाल्ला गोडी नाही सांगाव्याला. मुका आहे, मुक्याने गुळ खाल्ला आणि त्याला सांगायला सांग रे कसा वाटतो. कसं सांगेल तो. मुका आहे, बोलता येत नाही त्याला. मग काय करेल तो. गोडी नाही सांगाय याचा अभिप्राय मजला निरूपण आहे. मग त्याचा अभिप्राय काय असेल ते मला सांगा म्हणतात. त्यांनी मुक्याने गुळ खाल्ला, त्याला आनंद मिळाला, त्याला आवडला, त्याला गोडी आवडली, आता त्याला बोलता येत नाही. मग बोलता येत नाही तर ते पुढचं सांगा म्हणतात मला. त्याचा अभिप्राय काय असेल ते सांगा. म्हणजे आम्ही एवढं कौतुक करतो, स्वतःचं लिखाण करतोय, बोलतोय, वाचतोय, श्रवण करतोय, निरूपण करतोय, ऐकतोय, त्याचं ते कशासाठी आहे ते सांगा म्हणतात. म्हणजे इतकं सगळं करून त्यांना काहीच वाटत नाही आपलं, की इतकं बिचारा जीव तळमळ करून लिहितो, बोलतो, वाचतो. पण तो अनुभव समाधानाचा जो अनुभव आहे तो मला सांगा. समाधान पुस्तक आहे म्हणजे बोलीजे ऐसे नाही तरी ते कैसे आहे सर्व ही निरूपण. तर ते सगळं कसं आहे म्हणतात त्याचं निरूपण करा. ते सगळं कसं आहे ते वरचं त्याचं निरूपण करा म्हणतात. मुक्याने गुळ खादला गोडीने हे सांगायला याचा अभिप्राय मजला निरूपण की जय श्रीराम. अनुभवही पुसो जाता. अनुभव विचारला की मी 3 ओळी वाचते आणि थांबते कारण 9:41 झाले. अनुभवही पुसो जाता म्हणती नये की सांगता कोणापाशी पुसो जाता समाधान. कुणापाशी पुसू. जे ते अगम्य सांगती नये माझी प्रचिती विचार बैसे माझे चित्ती ऐसे करावे श्रीराम. ऐसे श्रोत्याचे उत्तर याचे कैसे प्रत्युत्तर निरोपी जेल तत्पर हो नाही का श्रीराम. जे समाधानाचे स्थळ की तो अनुभवची केवळ ते स्वरूप प्रांजळ बोलो निदावो श्रीराम. जे बोलासा कळेना बोलल्या विणही कळेना जयासी कल्पना हिंपुटी होय श्रीराम.
आता ह्या सगळ्या शब्दांचे अजून वाचलेला नव्हता समास, हा वाचलेला नव्हता ही पण प्रचितीचा एक प्रकारची, वाचलेला नव्हता समास, पण त्या सगळ्या समासातलं सगळं सार कालच्या या म्हणजे कवितेत आलं आहे. म्हणजे इतर वेळी मी प्रस्तावना बेलसरेंची सांगते, तुमच्या लक्षात आलं असेल की प्रस्तावना जेव्हा सांगते बेलसरेंची संकल्पना असते सुरुवातीची, बाकी माझ्याजवळ नाही. मी त्याचे फोटो काढून घेतले की त्याचा समासामध्ये काय सांगितलं आहे, त्याचा मूळ गुढार्थ काय आहे, तेवढं मी बेलसरेंच्या ह्याच्यातून वाचून ते लिहून घेतलं आहे. आज तर ते लिहिणेला मला मला माहिती नव्हतं हा समाज संपणार आहे, कोणता समाज सुरू होणार आहे काहीच माहीत नसताना ते कालचं कवनच याची प्रस्तावना झाली. ही समर्थांची कृपा झाली. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चळ, अंतरिबिंबले श्रीराम, ही सेव झाला मायेचा, झाला झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम, स्वप्नी जे देखिले ते जागृती सोडाले, सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नाही श्रीराम, ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक कुणेसी बाणावे, जन्ममृत्याच्या नावे शून्याकार श्रीराम, भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम, 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम, 20 दशक दोन्हीचे समास, साधके पहावे सावकास, विवर्ता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम, ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम, देहे तव पाचा भूताचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुनी श्रीराम, सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम, सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम, ऐसी ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. जय इथे जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थिति हेतुं त्वामध्यात्मज्ञानभिरन्तर्हृदिभाव्यं, हेया हेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरजुस्तं ऋषिरूपं, प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्, पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं, मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं, योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं, भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तेर्र्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावं, त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपो किलधारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतसहचारी, त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं, लोकानां नो लौकिकमानैर्हृदिगम्यं, भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं, वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं, को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं, मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं, वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं, वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं, नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं, नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं, मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं, वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं, श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं, ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्तं, रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं, ध्यात्वा ध्यात्वा पातकजालैर्विगत स्यात्, सीताकान्तस्मरण. जय जय राम महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. भर्जन भव बीजाचे, अर्जन सुख संपत्तीचे, तर्जन यमदूताचे, राम गर्जन बोला राम राम राम, बोला राम राम राम. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.